मूळचे शिवसैनिक, त्यानंतर मनसे आणि 2015 पासून भाजपमध्ये स्थिरावलेले. भाजपत आले, मात्र मूळचा शिवसैनिक मनसैनिकाचा बाणा त्यांनी सोडला नाही आणि सभागृहातल्या भाषणांमधून विरोधकांवर बरसणारे, त्याचबरोबर मित्रपक्षांवर सुद्धा टीकेचे बाण सोडणारे विधान परिषदेचे आमदार भाजपचे नेते प्रवीण दरेकर आज आहेत झी 24 तासच्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते. स्वागत करूया प्रवीण दरेकर यांचं. ज्यावेळेला आम्ही एकत्रित महायुती म्हणून असतो त्यावेळेला आम्ही विरोधकांवर टीका करत असतो, पण ज्यावेळेला आम्ही एकमेकांसमोर येतो त्यावेळेला एकमेकांच्या प्लस मायनस गोष्टी या होत असतात. पक्षात येणं जाणं लोकशाहीमध्ये होत असतं ना. आता काँग्रेसमधले लोक भाजपमध्ये आली, त्याच्यामध्ये काय गैर आहे? प्रवीण दरेकरजी, झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपण आज अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून हवी आहेतच, त्याचबरोबर आपल्याला एक खूप छान मनमोकळा संवाद सुद्धा साधायचा आहे. आणि सुरुवात आपण करूया तुमच्या भूमिकेपासून. या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय हे आधी आम्हाला सांगा, आणि त्यासाठी वेळ आहे लिमिटेड, वेळ देते 2 मिनिटांची. खरं म्हणजे आमची भूमिका किंवा आमच्या पक्षाचा अजेंडा विकासाचा आहे. विकासावर निवडणुका जिंकता येतात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलं. मुंबईचा विकास, स्वच्छ सुंदर मुंबई करणं हाच आमचा त्या ठिकाणी अजेंडा असेल. माझे सगळे पत्रकार मंडळी सहकारी आहेत, त्यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत आणि सुरुवात माझ्या प्रश्नापासून आपण करूया. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आपण वेगवेगळ्या महापालिकांमध्ये वेगवेगळी गणितं पाहिली. यामध्ये परभणी, मीरा भाईंदर असू देत किंवा अगदी पुणे सुद्धा असू देत, पिंपरी चिंचवडमध्ये बेसिकली, तर राज्यात सत्तेमध्ये मित्रपक्ष असलेल्यांमध्येच एक प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप होताना आपण पाहिलं. अजित पवारांनी भाजपवर केलेले आरोप असू देत किंवा इतर अनेक गोष्टींबाबत आरोप झाले. हे एक सत्तेसाठी कुठेतरी सोयीचं राजकारण वाटत नाही का? कारण तुम्ही आधी भिडणार आणि नंतर युतीमध्ये पुन्हा एकदा एकत्रित नांदणार. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु एक लक्षात घ्या, ज्यावेळेला आम्ही एकत्रित महायुती म्हणून असतो त्यावेळेला आम्ही विरोधकांवर टीका करत असतो, पण ज्यावेळेला आम्ही एकमेकांसमोर येतो त्यावेळेला एकमेकांच्या प्लस मायनस गोष्टी या होत असतात. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट आमची निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, यावर तर कोणाचंही वेगवेगळ्या निवडणुका लढवूनही दुमत नाही. तथापि आता लोकल इश्यू असतात. आता पुण्यामध्ये जर आपण घेतलं, पिंपरी चिंचवडमध्ये घेतलं, तर अजितदादा पक्षाची पण एक सायजेबल ताकद आहे. त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांना अकोमोडेट आम्ही करू शकत नाही, त्यांना ते समाधान देऊ शकत नाहीत. आणि मग जेव्हा समोरासमोर आपण लढतो त्यावेळेला उणीधुणी तर निघणारच ना. आमचे संपादक कमलेश सुतार यांच्या टू द पॉईंटमध्ये उद्धव ठाकरेंनी असा आरोप केला की महायुतीची सत्ता आली तर मुंबईचं बॉम्बे होणार. कारण की त्याला संदर्भ पण एक आहे. जितेंद्र सिंग जेव्हा मुंबई IIT आले तर त्यांनी म्हटलं की बरं झालं तुम्ही हे बॉम्बेच ठेवलं, मुंबई असतं तर वाद झाला असता. तर माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही हिने इंट्रोडक्शन तुमचं करून दिलं की शिवसैनिक आहात, मनसैनिक होते, तर तुमचं रक्त खवळलं नाही का? तुम्ही त्यांना प्रश्न नाही केला का किंवा त्यांचा निषेध नाही व्यक्त केला का की ह्या मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी इतक्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं होतं, पण तुम्ही असं का बोललात? त्या माझं रक्त यासाठी खवळलं की ह्यांचा सगळा ढोंगीपणा आहे. मी शिवसेनाही जवळून बघितले आणि मनसेही जवळून बघितले. करणे आणि कथनीमध्ये यांच्या खूप फरक आहे. विकासाच्या मुद्द्यावर हे बोलू शकत नाहीत, 4 गोष्टी चांगल्या सांगू शकत नाहीत, आणि मग मराठी माणसाला भावनिक करून, मुंबईकराला भावनिक करून मताची त्या ठिकाणी पोळी भाजता येते का, असा केविलवाना आणि दुर्दैवी त्या ठिकाणी प्रयत्न आहे. जितेंद्र सिंग यांच्या वक्त्यावर तुम्ही काय? नाही, पण जितेंद्र सिंग याचं वक्तव्य त्या संदर्भाने बोलले असतील तर त्या ठिकाणी चुकीचंच आहे. मुंबईचं मुंबईच पाहिजे, याच्यात आमची काही दुमत भूमिका नाही आहे. सर, काही वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्या. एक प्रकारे भूकंपाला आपण असं म्हणूया की शिवसेना फुटली, शिंदेसाहेब वेगळे झाले, शिवसेना वेगळी झाली. त्यानंतर आज आरोप केला जातो आहे की भाजपसोबत जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना नाही आहे, ती शहासेना आहे. आणि ही शहासेना भाजपची बी टीम आहे आणि या बी टीमला काम दिलं आहे मराठी मतं फोडण्याचं. काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं ना, नॉन इश्यू करता येते. मी जसं मगाशी बोललो, बी टीम, ए टीम, सी टीम, अरे काय आहे, तुम्ही निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर बोला ना. कोण कोणाची टीम काय, लोकांनी दिला ना निर्णय.
हिंदुत्व बाळासाहेबांचं तुम्ही सोडलं, काँग्रेसच्या जाऊन वळसेनीला बसलात, हे लोकांना नाही आवडलेलं. आता शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी उठाव केल्यानंतर एवढं समर्थन मिळालं असतं का हो? मंत्रिपद असणारी मंत्रिपद सोडून जातात लोक, सत्ता कोण सोडतं का? याचा अर्थ आपण कुठे चुकलो याचा विचार करा ना. त्याच्यामुळे ह्याची बी टीम त्याची सी टीम ह्याला काय अर्थ नाही आहे. आणि मला वाटतं ह्यांचं ह्याच्याभोवतीच राजकारण फिरतंय. भाऊ, आजच्या तारखेला महाराष्ट्रातला मतदार हा कधी नव्हे इतका संभ्रमात आहे. त्याला कळतच नाही की राजकारण सध्याचं काय चाललंय. तुम्ही म्हणता एकीकडे की लोकांचा कौल महत्त्वाचा असतो. अंबरनाथमध्ये काय झालं? अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर 12 नगरसेवक निवडून येतात. 24 तासाच्या आत भारतीय जनता पार्टी त्यांना प्रवेश देते. तिकडे पुण्यामध्ये काय होतंय आम्ही पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होतंय आम्ही पाहतोय. एका रात्रीमध्ये उमेदवार पळवापळवी होती आहे. बंडखोरीचे जे प्रमाण आहे ते या निवडणुकीत सर्वात जास्त 70 उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. मग ह्या घटना पाहिल्यामुळं सर्वसामान्य मतदाराला हा प्रश्नच पडतोय ना की आपण ज्याला मतदान देतोय तोच जर अशा पद्धतीनं हे होत असेल तर मतदारांचा हा अपमान नाही का? त्याला गृहीत धरणं नाही आहे काही? हे तुमचं मत आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही असं नाही आहे, त्यांना नीट कळतं. त्यांना कळतं म्हणून ते मतदान करतात. आणि आता पक्षात येणं जाणं लोकशाहीमध्ये होत असतं ना. आता काँग्रेसमधली लोक भाजपमध्ये आली, त्याच्यामध्ये काय गैर आहे? त्याच्यामध्ये जर विड्रॉ केले असतील कोणी फॉर्म, त्याच्यामध्ये काय गैर आहे? ह्याच्या अगोदर महाराष्ट्रात कधी फॉर्म विड्रॉ केले नाहीत का? त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांचं मतदानात जो कौल येतो तो खरा. हाच मुद्दा आहे ना की अंबरनाथमध्ये तिथल्या मतदारांनी, तिथल्या नागरिकांनी भाजपच्या विरोधात निवडून दिलेले होते ना 12 नगरसेवक. मग त्या लोकांना नाही, कशा आता पद्धतीनं त्याचं प्रवेश? व्यक्तिशः आपल्याला एक एक नगरसेवकाकडे जावं लागेल. कधी कधी पक्षाच्या नावावर निवडणुका लढवल्या जातात, कधी कधी त्या व्यक्तीची स्वतंत्र ताकद असते. हां, आता ते नगरसेवक आल्यावर जर उद्या पडले तर मग तुमच्या म्हणण्याला मी अर्थ देईन की नाही, लोकांना ते पटलेलं नाही आहे, लोकांनी त्याचा पराभव केला. उद्या ते जिंकले तर आपण काय म्हणाल? त्याच्यामुळे शेवटी ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. काही दिवसांपूर्वी सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले की आमच्या पक्षाला काय दारच नाही आहेत. कोणी शनी शिंगणापूरची त्यांनी उपमा दिली. किती लोकांना प्रवेश देणार आहात तुम्ही आणखी? हे बघा, पक्षात येणं आणि जाणं ही प्रक्रिया असते. लोक येत असतात, चांगले लोक टिकत असतात, वाईट लोक जात असतात. आणि कधी राजकारणात बघा तुम्ही 100% येणार ते चांगलं, 100% जाणार ते वाईट असं कधीच नसतं. राजकारणामध्ये कोणी 100% आयडिओलॉजीवर काम करू शकत नाही आहे. त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, तिथली राजकीय परिस्थिती आणि जी काय तात्कालिक परिस्थिती निर्माण होते त्यावर बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये निर्णय होतात. सरसकट ढोबळ तुम्ही 100% मूल्यमापन करायला जाल तर राजकारणात असं कधीच होत नसतं. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंच्या गटातले जे कोणी आहेत ते सगळेजण 50 खोके एकदम ओके म्हणत होते. आता एक नवीन घोषणा समोर आली, ती पण भाजपकडनं आलेली आहे. तर त्याकडे तुम्ही कसं बघतायत? काय आली घोषणा? 50 खोके एकदम ओके. एक वॉर्ड नंबर 173 का 76मध्ये 73मध्ये ही घोषणा करण्यात आली कोणी आणि केली? त्यांनी त्याचं भाजपच्याच कार्यकर्त्यांनी ती केलेली आहे. नाही बघा, शिवसेनेविरुद्ध. आता मला वाटतं तिथे शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात दिलेली आहे. नाही, कदाचित तिथे तिकिटाचा विषय असेल, उमेदवारीचा विषय असेल. आणि मग मी तुम्हाला म्हटलं ना, राजकारणामध्ये अपवादात्मक एखाद्या ठिकाणी असं होतं. आता एकदा तिथे झाले म्हणजे तुम्ही भाजपची भूमिका म्हणणार असाल तर असं नसतं. महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचा एक कोणतरी कुठे कोपऱ्यात बोलत असतो आणि त्यावरून ती त्या पक्षाची भूमिका आहे असं म्हणायचं काहीच कारण नाही. संभाजीनगरमध्ये ना खान ना बान, फक्त भगव्याची शान असं मुख्यमंत्री म्हणतात. आम्हीच मोठे भाऊ असं मुख्यमंत्री म्हणतात. आणि कुठेतरी मग शिवसेना जी आहे तिला डावललं जातं आहे असंही शिवसेनेकडून आता आरोप केला जातो. म्हणजे डायरेक्ट तुम्ही बाणाला हात लावला. एक लक्षात ठेवा, तुम्हाला मगाशी मी सांगितलं, ज्या वेळेला महायुतीत म्हणून आम्ही एकत्र लढतो त्यावेळेला आम्ही विरोधकांवर टीका करतो, आम्ही महायुती म्हणून लढतो. ज्या वेळेला महायुतीमध्ये आम्ही घटक पक्ष एकमेकांविरोधात लढतो त्यावेळेला आम्ही लढतो ना. मग लढताना त्या ठिकाणी ते आमच्याशी त्या निवडणुकीत विरोधक असतात आणि मग विरोधक असलेल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करणार, त्यांची बाजू मांडणार की आमच्या पक्षासाठी त्या ठिकाणी लोकांकडे मतदान मागणार. तर राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारात गेले असतील तर त्यांना खाण आणि ह्या बाणपेक्षा भारतीय जनता पार्टीचं कमळच महत्त्वाचं आहे ना. पण उद्या महायुती म्हणून लढलो आणि त्या ठिकाणी धनुष्यबाणाच्या प्रचाराला गेले तर मुख्यमंत्री धनुष्यबाणाच्या बाजूने बोलतील. पण मग कुठेतरी पक्षशिस्तीचा हा प्रश्न येऊ शकतो ना. हो, 100% ना. आणि आमच्याकडे हे बघा,
पक्षशिस्तीला फार महत्त्व आहे. आता बघा, आम्ही 20-25 लोकांना पक्षातनं निलंबित केलं, परिणामांची पर्वा केली नाही. त्याच्यामध्ये काही चांगले कार्यकर्ते आहेत, काही मतांचा परिणाम होईल नाही होईल मला माहीत नाही, परंतु शिस्त म्हणजे शिस्त आहे. निवडणुकांपूर्वी भाजपनं अनेक ठिकाणी स्वबळाच्या चाचण्या केल्या होत्या, त्यानंतर एकटं लढण्यासाठी सुद्धा तयार होती. मात्र असं काय झालं की काँग्रेस आणि MIMला सारख्या पक्षांना सुद्धा तुम्हाला सोबत घ्यावं लागलं, आणि मग अशा विरुद्ध पक्षांना का घ्यावं लागलं भाजपला? कुठे घेतलं आम्ही MIMला सर? त्या संदर्भामध्ये पक्षांनी लगेच दुरुस्ती केलेली आहे. कसं असतं, स्थानिक पातळीवर निर्णय झाल्यानंतर पक्षाला जर कळलं तर त्या ठिकाणी आपण दुरुस्त करतो, आणि माझ्या माहितीप्रमाणे अकोटच्या बाबतीत पक्षानं पत्र काढून तो निर्णय बदललेला आहे. सगळे मुद्दे प्रचाराचे जे आहेत ते राजकारणाचेच दिसून येत आहेत. तुम्ही विकासाचा मुद्दा सांगतात, मुळात दहिसर म्हणा किंवा ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत तिथे गल्लींबद्दल, रस्ते, खड्डे जे अजून पण म्हणजे इतक्या वर्षापासून त्याच्यावरती कामच सुरू आहे, अजून ते पूर्णपैकी क्लिअर झालंच नाही आहे. एका मुंबईकराला अजूनपर्यंत साफ आणि क्लीन रोड अजून मिळाले नाहीत. हे मुद्दे का कोणी पॉलिटिशियन किंवा नेता उचलत मला नाही? तुमच्याकडे लिमिटेड बातम्या येत असतील कदाचित. आमची सगळी भाषणं नेत्यांची मुंबईतली काढा. आम्ही त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासावरच बोलतो, आणि त्याच्यामुळे गल्लीबोळातले विषय आम्ही मांडतो. कारण महानगरपालिकेमध्ये आम्ही देशपातळीवरचे विषय मांडत नाही. लोकांना पाणी पाहिजे, गटार, मीटर, वॉटर. आजही दुर्दैवानं मुंबईत 35 वर्ष 30-35 वर्ष महानगरपालिका असून अजूनही आम्हाला लाईटची कनेक्शन नाहीत, अजूनही आम्हाला पाणी मिळत नाही. हे कोणी केलं? आणि त्यासाठी आम्ही निवडणुकीत सामोरं जात असताना हेच विषय घेऊन जातोय. विरोधकांकडून किंवा विशेषतः ठाकरे बंधूंकडून असा प्रश्न विचारला जातो किंवा हा मुद्दा मांडला जातो की परप्रांतीयांचे लोंढे मुंबईमध्ये येत आहेत आणि मतदारसंघ तयार केले जात आहेत. मग त्याचा फायदा कुठेतरी भाजप करून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा या ठिकाणमधनं भाजपला विशेषतः लक्ष केलं जातंय, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतो, हे ठाकरे बंधू कायम म्हणतात. याकडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं त्या दोन्ही बंधूंनी, मी आता काही मोठा नाही किंवा मी त्यांच्या हाताखाली काम केलं बोलणं उचित ठरणार नाही, थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मुंबईत 30 वर्ष कोणाच्या ताब्यात होती हो? महानगरपालिका उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच ताब्यात होती. मग लोंढे आले, लोंढे गेले, कोणाची जबाबदारी? बोलणं सोपं आहे, तोंडाची वाफ घालवणं सोपं आहे. काय केलंच सांगा ना. सर, तुम्ही जे म्हणले की 30-35 वर्ष महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती, भाजप पण त्यात वाटेकरी होता. मग शिवसेनेवर जो भ्रष्टाचाराचा आरोप होतो त्यात भाजप समान वाटेकरी असं म्हणावं लागेल ना? नाही, आम्ही पहारेकरी होतो. देवेंद्रजींनी सांगितलं होतं बघा. त्याच्यामुळं वाटेकरी नक्कीच त्याच्यामध्ये सत्तेत सहभागी होतो, पण निर्णय हा प्रमुखाचा असतो. बाळासाहेब ठाकरे सांगायचे मुंबईत मराठी, देशात हिंदू, तर तेच पुढे घेऊन जातात का? कारण की हे अनाऊन्समेंटच होत नाही आहे. समोरचे अनाऊन्स करतायत की मराठी मेयर होणार, मात्र तुम्ही ते मराठी मेयर का असं अनाऊन्स करत नाही आहे? हा मुळात मराठीच मेयर होणार. कृपाशंकर सिंग हे म्हणतात की जास्तीत जास्त आम्ही आमचे नगरसेवक निवडून आणून उत्तर भारतीय महापौर बसू. हे त्यावर बघा, तर एवढं काय तुम्ही आता aggressive दिसला नाही प्रत्येकाला त्यावेळेस. प्रत्येकाची भूमिका असते. कृपाशंकर सिंग हे काय अधिकृत प्रवक्ते नव्हेत किंवा पक्षाचे एक भूमिका सांगणारे नेते नव्हेत, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या समाजासमोर भाषण करताना केलेली ती तात्कालिक प्रतिक्रिया, आलं का लक्षात? त्याच्यामुळे ती पक्षाची भूमिका त्या ठिकाणी नाही आहे. दरेकरजी, तुम्ही मगाशी म्हणाले की 30-35 वर्ष महापालिकेवर शिवसेनेचं हे होतं, तर तुम्हाला आता जर टाईम मशीन दिलं तर तुम्हाला असं कोणता बदलाव करावं वाटेल सध्या? पारदर्शिता. आत्ता उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रित येण्याचा एक मोमेंट होता. तुम्ही दोघांबरोबर सुद्धा काम केलं, तर दोघे एकत्रित येताना तुम्हाला काही वेगळं वाटलं का? म्हणजे कारण शेवटी आपण पतंग किती उंच उडाला तरी सुद्धा त्याची दोरी कोणाच्या तरी हातात असते, ती एक नाळ कुठेतरी जोडलेली असते, तर तुम्हाला असं काही वाटलं का? नाही, नाल आता भावनिक समजा ठीक आहे, त्यांचा मान सन्मान करणं, पण माझी नाल आता भाजपशी जोडलेली आहे. त्याच्यामुळे पतंग आता त्यांचा काय उडेल काय नाही उडेल हे आपल्याला 15 तारखेला कळेल. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये एक वक्तव्य केलं की भाजपवाले आपल्या पक्षात घेण्यासाठी उमेदवारांना सांगताय की आमच्या पक्षात या, आम्ही EVMमध्ये सेटिंग करून ठेवलेलं आहे, 2,500 मतं टाकून ठेवलेले. तर अजित पवारांना काय असा साक्षात्कार झाला आहे का तुमच्याबरोबर आल्यामुळे ते त्यांना माहिती आहे ही सगळं गणित? कसं आहे, आता मी तुम्हाला म्हटलं ना, महायुतीत असताना नीट असतं. आता बाहेर गेल्यावर तिथे पिंपरी चिंचवडला ते आणि आम्ही समोर आहोत, आणि पिंपरी चिंचवडला भारतीय जनता पार्टीची प्रचंड अशा प्रकारची ताकद आहे.
कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, यासाठी त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. आता अजितदादांवर किती लोक विश्वास ठेवतील हे आपल्यालाही माहीत आहे. ज्यावेळेला तुम्ही शिवसेनेत होतात त्यावेळेला तुम्ही विद्यार्थी सेनेत होतात, त्यावेळेचे सगळे राडे सगळे म्हणजे जे आमच्या काळातले लोक त्यांनी बघितलेले आहेत. मी त्याच्यानंतर जास्त तुम्ही करायचो. हां म्हणूनच म्हटलं ना तुम्हाला तेच सांगते. आणि त्याच्यानंतर तुम्ही गेलात मनसेमध्ये, तिकडे तर प्रत्येक गोष्टीत खळखट्याक त्यावेळेला होत होतं. आणि आत्ताची आंदोलनं जी BJPची आहेत ती एकदम शांत. मग तुम्हाला असं शिवशिवत नाही का, हात असे शिवशिवत नाही का, मी एवढ्या आंदोलनं केलेली आणि आता हे असे नाही, मुळमुळीत शिवशिवतात आंदोलनं ना. करायला लागत आहेत? हात शिवशिवतात, पण मी तोंडाद्वारे ते बाहेर काढतो. तेच म्हणणं होते शाब्दिक. त्यालाच एक सर शाब्दिक. सर त्यालाच एक जोडून, तुम्ही उद्धव साहेबांसोबत काम केलं, राज साहेबांसोबत काम केलं, चांगला राजकारणी कोण दोघात? एक लक्षात ठेवा, मला उद्धव साहेबांसोबत काम करायला त्यांनी जवळच करून घेतलं नाही. कारण मी राज ठाकरे साहेबांचा थप्पा माझ्यावर होता, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला अच्युतासारखं शिवसेनेत वागवलं गेलं. म्हणजे संपूर्ण आमच्या विद्यार्थी सेनेला. विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हटलं की तिकीट नाही द्यायची, पद नाही द्यायची, ही परिस्थिती होती. त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं नाही. संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी आरोप केला सत्ताधाऱ्यांवरती की सत्ताधारी कुठेतरी मराठी माणूस आणि महाराष्ट्र एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न करताय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? असं तुम्हाला वाटतं का? हे काय तुम्हाला मी परत सांगतोय की हे भावनेभोवती खेळत आहेत. बरं तुम्ही चला सांगा मला, मुंबईत आता भाजपचे एवढे आमदार आले, त्यांना मराठी माणसांनी मतं नाही दिली का? शक्य आहे का मराठी माणसांच्या मताशिवाय भाजपचे एवढे आमदार येणं? याचा अर्थ ह्यांच्या बोलण्यावर मराठी माणसांचा विश्वास राहिलेला नाही आता. त्याच्यामुळे तेच कॅसेट रिपीट करतायत. राजकीय गप्पा आपल्या भरपूर झाल्या, अनेक प्रश्न उत्तरं झाली, खूप छान तुम्ही उत्तर दिली. आता आपण एका लाईट हार्टेड सेगमेंटकडे जाऊया, थोड्या आणखी मनमोकळ्या गप्पा मारूया. हा, नक्की. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते माझी सहकारी श्वेताला. सर, जाहीर सभेमध्ये तुम्ही अनेक आपल्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, पण आता आपण जरा अनौपचारिक गप्पा मारणार आहोत. विनोदी अंगानं प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला बंधनकारक आहे. ठीक आहे? त्यामुळे पहिली अट तुम्हाला मान्य असेल. काही आम्ही गाणी आणलेली आहेत, त्या गाण्यांचे बोल आणलेले आहेत. ते बोल ऐकल्यानंतर कुठली राजकीय व्यक्ती, कुठला राजकीय पक्ष तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो, मग ते तुमच्या पक्षातली असतील ती मंडळी किंवा अगदी विरोधी पक्षातली असतील, त्यांचं तुम्हाला नाव गाणी फार सांगायचंय. कमी ऐकतो, मला समजही कमी आहे, पण मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बरं, मराठी गाणी मला असं वाटलं की तुम्ही शिवसैनिक, मनसैनिक आणि आता भाजपमध्ये असल्यामुळे थोडंसं कुठेतरी कलेचं बी रुजलेलं नाही, असेल. कला मराठी आहे, गाणी आम्ही तर आमच्या ऐकूच कला राजकारणात दाखवतो. तिकडे कलाकारांवर अतिक्रमण नाही आम्ही करत. तर पहिले गाण्याचे बोल आहेत. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. भाजपच, देवेंद्र फडणवीस साहेब. मी रात टाकली, मी कात टाकली, मुडक्या संसाराची बाई लाज टाकली. म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे तेव्हा आपल्या ज्याही काही वाईट गोष्टी आहेत किंवा जी काही दुःख आहे ती बाजूला सारून पुढे जायचं. अरे दोन भाऊ एकत्र आले त्याच्यापेक्षा काय. बरं, म्हणजे त्यांनी कात टाकलेली, मी कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो. लास्ट टाकले. बरं, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. बापरे, भावूक प्रश्न, एकदम भावनिक प्रश्न आहे. मला वाटतं सध्या तर दोन भावांचं जोरात चालू आहे. त्यांना एकमेकांचे भाऊ कळलेत की न कळता सुद्धा युती झाली मला माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीसांमुळेच युती झाली असं तुम्हीच सगळे सांगताय. नाही, असं आम्ही दुसऱ्यांची काळजी कशाला घ्यायची. ही कशानं धुंदी आली, काही समजना काही उमजना. दादाविषयी असं म्हणूया, अजितदादांविषयी. तुमचं उत्तर. हा, अजितदादा कधी कधी बेधुंद बोलत असतात, घोटाळ्यांवर आरोप करत असतात ना. सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरणी. तर घायाळ कोण झालंय सध्या? फिरून तिथेच आपली गाडी. भाऊ भाऊंना विचारतायत, दोघंही घायाळ झालेले आहेत. मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते, उमलण्या आधीच कैसे फूल पायी तुडविते. आपल्या मनाला एक गोष्ट हवी असते, पण दैव जे आहे ते काहीतरी वेगळंच घडवत असतं. कुठलाही असा राजकीय पक्ष. मी माझंच सांगितलं, मला मंत्रिपद हवं होतं, परत नाही झालं.
मग आता दैवाला दोष देणार नाही, का दैवाला. देवा भाऊला सांगणं करणार? देव माझ्या मागे आणि देवाभाऊंमुळेच मी बिंदास्त आहे. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना बोला. आता कोण रुसलेत बघा काही जण असतात रुसलेली. आता आम्हालाच आमच्या जे रुसलेले तिकीट नाही मिळाले त्यांना समजावताना आम्हाला हे गाणं बोलायला लागतं. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. मला वाटतं काँग्रेस आणि ह्या लोकांचं महाविकास आघाडीचं झालंय तसं. एकत्र आले, पहिले उबाटाला घेतलं आणि आता त्यांचा डावही मोडला आणि कहाणी अर्धवट राहिली त्यांची. लाजून हासणे अन हसून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. देवेंद्रजी बघतात त्यांच्याकडे सगळं. हां, मी सगळे म्हणजे विरोधातले ना. आमच्याकडे कसं बघणार? आमच्याकडे काळजीनं बघतायत. दर्शन दे रे भगवंता किती अंत आता पाहसे अनंता. आता मतदारालाच साकडं घालतोय आम्ही की आता बाबा अंत पाहू नको मुंबईकरांचा. आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी महापालिका द्या आणि मुंबईचा मतदार जो भगवंत आहे आमच्यासाठी तो त्या ठिकाणी आमचा अंत पाहणार नाही आणि महानगरपालिकेवर महायुतीचा आमचा झेंडा फडकणार. ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा. ह्या मतदारांनी सुद्धा आता कुणाच्या मायाजाळात फसू नये बाबा. जागरूक राहून आम्हाला कमळाला आणि धनुष्यबाणाला मतदान करा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर राजकीय जीवन जगत असताना सुद्धा आपण राजकीय जो आपलं जगणं आहे ते त्या ठिकाणी आनंदानं प्रेमानं एन्जॉय केलं पाहिजे, लोकांसाठी काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं सेवा धर्म आणि जनतेशी एक नाल जोडून त्यांच्यावर प्रेम करावं, परत परत प्रेम करावं, कारण परत परत निवडणुका येतात. रात्रीचा खेळ चाले या गुढ चांदण्याचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. आता आमचा रात्रीचे खेळ चालतात, आता निवडणुका आल्यात. प्रवीण सर, आज तुम्ही या जाहीर सभेतल्या मन की बात या सेगमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाला चांगली समर्पक उत्तरं दिलेली आहेत, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि आता या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे सोपवते. प्रवीण दरेकरजी, आज आपण झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणानं दिली आणि आमचं मन की बात हे सेगमेंट तुम्ही अगदी मनापासून अटेम्प्ट केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जाहीर सभेत आल्याबद्दल आभार. थँक्यू.